वर्धेच्या सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट आणि मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून झाला। नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क आणि सिंदी रेल्वे ड्रायपोर्ट यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशाची लॉजिस्टिक राजधानी होण्याची क्षमता नागपुरात आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। या ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील उत्पादनं मुंबईला न जाता कोलकात्याच्या हल्दिया मार्गे नदीतून थेट बांगलादेशला जातील। यामुळे प्रति कंटेनर वाहतूक खर्च 1.5 लाखांवरून 1 लाख रुपयांवर येईल। यामुळे विदर्भातील कापूस, संत्रा, भाजीपाल्याची निर्यात बांगलादेश आणि इतर देशांमध्ये होऊ शकेल आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असं गडकरी यांनी सांगितलं। येत्या 5 वर्षांमध्ये जर हे ड्रायपोर्ट व्यवस्थित विकसित झालं तर तिथे 1 लाख युवकांना रोजगार मिळेल अशी आशा देखील गडकरी यांनी व्यक्त केली। 10-15 हजार ट्रक रोजचे येणार आहेत। हो, इथे पेट्रोल पंप लागणार आहे, रेस्टॉरंट लागणार आहे आणि इथे जवळपास 5 वर्षामध्ये जर हे नीट डेव्हलप झालं तर 1 लाख युवकांना रोजगार मिळणार आहे। 1 लाख। उद्योग आणि व्यापाराकरता फायदा असा आहे की देशामध्ये आपली लॉजिस्टिक कॉस्ट 16% आहे, म्हणजे आपल्या एक्सपोर्टमध्ये ही एक अडचण आहे आणि आम्ही आता प्रयत्न करतोय, आम्ही असे रोड बांधतोय की त्यामार्फत ही सिंगल डिजिट म्हणजे 9% आली पाहिजे। आता समृद्धी महामार्ग झाला, आता पहिले मुंबई नागपूर ट्रक जायला 40 तास लागत होते, आता 15 तासात जाईल। त्यामुळे तेवढं डिझेल कमी लागेल, वेळ वाचेल। जो महिन्यातून साधारणतः 6 ट्रिपा मारत होता तो आता 8 ट्रिपा मारेल आणि त्यामुळे त्याचा फायदा वाढेल। त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली तर आपला एक्सपोर्ट वाढेल आणि एक्सपोर्ट जर वाढला तर नक्कीच आपल्या इथल्या सगळ्या तरुण मुलांना रोजगार मिळेल आणि देश श्रीमंत होईल। त्यामुळे नागपूर हे 0 माईल आहे आणि नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल आम्ही करायचं ठरवलंय। मी याला नागपूरच्या वेगळं मानत नाही, नागपूरचे गोडाऊन सगळे इथे आणणार आहे। त्यामुळे नागपूर 0 माईल आहे, हे देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल बनावं आणि ते सिंदी रेल्वे आणि हा परिसर या देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल बनावं, हा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे।